सावी त्यांच्यासोबत गार्डनमध्ये गेली होती खेळण्यासाठी, म्हणून मला आज पूजा वगैरे करता आली. आणि आज 15 दिवसांनी मी पूजा करणार होते, म्हणून रांगोळी वगैरे पण काढली. तशी मला रांगोळी वगैरे काढायला खूप आवडते. आणि आज पौर्णिमासुद्धा होती, म्हणून जरा छान रांगोळी काढली आणि उंबरठ्यावरती हळदीचं लेपनसुद्धा केलं आणि छान अशी पूजा करून घेतली. कारण सावी यायच्या आधी मला हे सगळं करून घ्यायचं होतं. एकदा सावी आली की हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी हट्ट करते आणि मग सगळ्या रांगोळी वगैरे बाहेर सांडून देते. आणि तिच्यामुळे मी जरा दरवाजा उघडण्याची मला खरंच भीती वाटते, कारण ती एकदा बाहेर पडली की घरी यायचं नाव घेत नाही, नुसतीच खेळत राहते बाहेर, दरवाजासुद्धा लावून देत नाही. त्याच्यामुळे मी फटाफट ती यायच्या आधी आवरून घेतलं आणि स्वयंपाक वगैरे करून घेतला. सावी आल्यानंतर मग तिचे पुन्हा एकदा पराक्रम चालू झाले. ड्रेसिंग टेबलवरती चढून तिने लिपस्टिक वगैरे काढली होती आणि ती माझी लिपस्टिकसुद्धा तोडून टाकली. आणि ही माझी दुसरी लिपस्टिक आहे जी तिने तोडली होती. आणि तिच्या ह्या अशा वागण्यामुळेच मी ह्या सगळ्या गोष्टी उंच ठेवून दिल्यात. पण तरीसुद्धा ती चेअरवरती चढून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेत असते. त्याच्यानंतर आम्ही भाजी वगैरे आणायला गेलो होतो, कारण ह्यांना टिफिन वगैरे द्यावं लागतं, त्याच्यामुळे मला भाजी लागतेच आठवड्याला. मग मी मार्केटमध्ये गेले होते, भाजी वगैरे घेतली आणि सावीला सँडल घेण्यासाठी गेलो होतो शॉपमध्ये. पण तिची साईज काय आम्हाला मिळालीच नाही, कारण तिचे पाय खूप लहान आहेत आणि 7 नंबरची सँडल काय अवेलेबल नव्हती दुकानामध्ये. अशा स्लीपर्स वगैरे होत्या, पण आम्हाला स्लीपर्स घ्यायच्या नव्हत्या, सँडल घ्यायच्या होत्या, पण ते काय मिळाले नाही. त्याच्यानंतर आम्ही स्नॅक्स वगैरे घेतलं खाण्यासाठी आणि मग भूक लागली होती, कारण खूप वेळ झालेला होता. मग सँडविच घेतलं आणि मोमोज घेतले होते खाण्यासाठी. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्ही जर माझ्या पेजला नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच. बाय.